नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल तुमचे मनापासून स्वागत करते। आज मी सुंदर अशी रांगोळी मॅट घेऊन आले आहे। चला तर मग पाहूया त्याचे मेजरमेंट। आपण रांगोळी काढतो तसे 9 डॉट काढून घ्यायचे। त्यानंतर साइडने 3-3 डॉट सोडून मधल्या 3 डॉटमध्ये अशा पद्धतीने सर्कल करून घ्यायचा। प्रत्येक डॉटमध्ये 1.5 इंचाचा गॅप आहे। आपल्याला 8 लाईन मारून घ्यायच्या आहे। 3-3 डॉटने जोडून घ्यायचा आणि 4 पूर्ण झाल्यानंतर परत 4ने तसंच जोडून घ्यायचं आणि पुढे 1.5 इंचावरती मार्जिन करून सर्व डॉटमध्ये 1.5 इंचाचा गॅप आहे। आपल्याला 2 लाईनमध्ये आणखी एक लाईन मारायची आहे आणि ती सेंटर काढून अशा पद्धतीने परत मध्ये मध्ये त्याचं सेंटर काढून लाईन मारून घ्यायच्या। 1.5 इंचावर घ्यायच्या आणि अशा पद्धतीने फ्लावर बनवून घ्यायचं। खूप सुंदर दिसते हे फ्लावर। आणि आपण जे 1.5 इंचाची लाईन घेतली आहे ती छोटी लाईन, त्यापासून 1.5 इंच आणखी डॉट काढून घ्यायचे। अशा पद्धतीने पुढे 1.5 इंचाचे डॉट कव्हर करायचे आणि मध्येही 1.5 इंचावरती पुढे लाईन मारून घ्यायची। अशा पद्धतीने डिझाईन तयार करायची। खालचा पॉईंट आणि वरचा पॉईंट जॉईन करायचा। अशा पद्धतीने ही डिझाईन तयार होते। फ्लावर लिपचा पॉईंट आणि वरती। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आपण जो छोट्या लाईनपासून फ्लावरचा डॉट घेतला होता 1.5 इंचचा, अशा पद्धतीने तो जोडून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण करायचा आहे। 1.5 इंचावरती आहे तो आणि अशा पद्धतीने राऊंड शेप पूर्ण करून घ्यायचा आहे आपल्याला। हे बघा तयार झाला आहे आणि आपण ह्या कट करून घेऊया। कट केल्यानंतर आता कलर कॉम्बिनेशन आपण करूया। ऑरेंज कलर मध्ये सेंटरला घेतला आहे, मरून कलर आणि क्रीम कलरचं कॉम्बिनेशन केलं आहे। तुम्हाला जो कलर आवडेल तो तुम्ही घेऊ शकता। फक्त एक डार्क आणि एक फेंट कलर घ्या म्हणजे ते आकर्षक दिसेल। अशा पद्धतीने रेड कलरने करून घेतला आणि ग्रीन कलर छोट्या छोट्या ह्याच्या बॉक्समध्ये उलनच्या साह्याने वर करून घेतला आणि आपण आता हा सर्कल पूर्ण करत आहोत। येलो कलरने हा सर्कल पूर्ण करायचा आहे। खूप सुंदर दिसते, अट्रॅक्टिव्ह दिसते रांगोळी। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।